चला तर मग आज आम्ही निघालो आहे आमचं फेवरेट काम करायला, ते म्हणजे पाणीपुरी खायचं. आम्ही चौघांनाही पाणीपुरी खूप जास्त आवडते आणि अमरावतीची इथली आणि या दादांच्या हातची पाणीपुरी तर खूप जास्त आवडते. आणि इथे आल्यानंतर आम्हाला पाणीपुरी तर खायचीच असते आणि यांच्याकडची पर्सनली खायची असते. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो पाणीपुरी खायला. आणि माहीने ना फर्स्ट टाईम असा द्रोण घेऊन त्याच्यामध्ये एक एक ते देत होते आणि ती खात होती. तर तिला इतकं छान वाटत होतं की आता मी पण तुमच्यासारखी पाणीपुरी खाऊ शकते, मला असं प्लेटमध्ये सेपरेट बनवून द्यायची काही गरज पडत नाही, कारण मी पण आता तुमच्यासारखी मोठी झालेली आहे. त्यानंतर पोटभर अशी पाणीपुरी खाऊन आम्ही निघालो आहे गोला खायला. तर तुम्ही म्हणाल काय सारखं खाणं दाखवत राहते. तर असं असतं ना, बरेचदा आपण आपल्या गावात आल्यानंतर आपली काही काही ठिकाणं असतात फेवरेट, जिथे जे तिथलं फूड आपल्याला आवडत असतं आणि आपण तिथे नेहमी जात असतो. तसंच आमच्यासोबत काहीसं होतं आहे सध्या. आम्ही इथे आल्यानंतर आमचे जे मोस्ट फेवरेट ठिकाण आहे, जिथे जिथे आम्ही पाणीपुरी वगैरे हे ते खातो, तिथे आम्ही जाऊन यायचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर आम्ही इथे गोला खायला आलो. तर इथे गर्दी बघा, एवढी भयंकर गर्दी होती आणि वेटिंगवर होतं. तरीही ना आम्ही गोले घेतले, गोले खाल्ले. त्यानंतर गोला संपत आल्यानंतर पुन्हा दुसरी घ्यायची क्रेविंग झाली, तर आम्ही तिघांनीही ना पुन्हा रिपीटमध्ये गोला घेतला आणि यावेळेस कलर वेगळा, फ्लेवर वेगळा असं करून आम्ही खात होतो. आणि मी यांना नेहमी म्हणते की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित नसता, त्यामुळे ते ना असे वाकवून बिकवून असं ओव्हर ॲक्टिंग करून थोडंसं येण्याचा प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पोटभर पाणीपुरी, गोला वगैरे सगळं खाऊन मग आम्ही निघालो आमच्या घरी परत यायला. तर घरी आल्यानंतर ना म्हणजे यायला थोडं लेटच झालं होतं, त्यामुळे आमचं गेट बंद झालं होतं. पण आमच्याकडे चावी होती, पण गेटचं लॉक आतमधून लावलेलं असल्यामुळे असा गेटवर चढून त्याने गेट उघडलं आणि मग आम्ही आतमध्ये गाडी टाकली. त्यानंतर आम्ही घरात यायला निघालो. तर माहीने ना असा काहीतरी जुगाड केला होता लिफ्ट थांबवण्यासाठी, कारण तिला एकटीला आतमध्ये थांबायची भीती वाटत होती, म्हणून तिने बॉटल ठेवून दिली होती की सगळी येईपर्यंत लिफ्ट थांबून राहील. त्यानंतर सगळे सामान बिमानच्या पिशव्या मी उचलत घरापर्यंत पोचलो आम्ही. आणि घरी आल्यानंतर खूप लेट झालं होतं, तरीही यांना काही झोपा येत नव्हत्या. मग यांनी ना उनो वगैरे काढला आणि तिघंजणं खेळत बसले, तोपर्यंत मी माझी एडिटिंग करत बसले होते. तर असा होता माझा आजचा दिवस, छान असा सुंदर असा गेला. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे आपल्या स्पेसमध्ये, कम्फर्ट झोनमध्ये आल्यानंतर असं छान मनमोकळं जगायला मिळतं आहे. ओळखीचे लोक दिसतात आजूबाजूला, त्यामुळे आम्ही तरी सध्या खूप छान आमचं चालू आहे. तर असा झाला माझा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.